आपण पाहतात इंगॉ 24 तास. दिवंगत साहित्यिक आणि राजकीय नेते विष्णू वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त फ्रेंड्स ऑफ विष्णू वाघ यांच्या वतीने गोव्याचे भूत, वर्तमान आणि भविष्य या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वाटचालींवर तज्ञांनी विचार मांडले. गोव्याच्या भविष्यकालीन दिशेवर चिंतन करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. पण म्हजो जो संबंध आणि म्हज्या बरोबर जी तांची वळख आणि हांव तांच्या बरोबर काम करपाची थोडीशी म्हाका संदी मेळ्ळी. जो मनीस गोमंतकांत रावन विष्णू वाघाक वळखना अशें जावचेंच ना. खंय जरी गेले, गोमंतकाच्या खंयच्या जरी वाठारांत गेले, खंयच्या जरी गांवांत गेले, तरी विष्णू वाघ ह्या व्यक्ती बद्दल प्रेम, आपुलकी, जाणविकाय आणि आवड ही आशिल्ली आणि हाच्या मुखारय सामान्य लोकांच्या, बहुजन समाजाच्या लोकांच्या मनात आसतली अशें म्हजें प्रामाणीक मत आसा. आणि हे उलयता आसतना एक विद्वान मनीस, सगळ्या क्षेत्रात एक प्रावीण्य घेतिल्लो मनीस, सगळ्या क्षेत्रात आणि संबंध समाजाच्या मनशांक बरोबर घेवन वचपी मनीस अचानक अशें हांव म्हणपाक ना, पण अनपेक्षीत जे कितें तांकां मरण आयलें तें खरोखरच दुख्खदायक आसा. पण सगळें कितें आसता तें आमच्या मनशाच्या हातात काय ना हे सगळ्यांक आमकां खबर आसा. मला काही भीती वाटत नव्हती. आमचा कोणीतरी आवाज बुलंद करतोय विधानसभेत, समाजात, आणि आता तो गेल्यानंतर ती जाणीव कुठेतरी आता नष्ट झाली आहे. ती उणीव आपल्याला वाटत राहते. आणि मला वाटतं विष्णू वाघांचं जे जर काही संचित असेल, त्यांचं साहित्य आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांचं खूप मोठं सामाजिक कार्य आहे, पण त्याहीपेक्षा एका समाजात एका छोट्याशा माणसाला ही जाणीव करून देणं की आपला आवाज ते बनवू शकतात, हे मला वाटतं त्यांचं खूप मोठं संचित होतं. आणि ते कुठेतरी प्रिझर्व करणं, ते कुठेतरी कायमस्वरूपी चालू ठेवणं, ही खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल आहे आजच्या चर्चासत्रात. की हल्लीच मगो पक्षाविषयी आणि त्याच्या कार्याविषयी खूप काही वादंग गोव्याच्या माध्यमात उठले आणि त्याच्या उलटसुलट चर्चाही झाली. पण त्याच्यावर विचार करताना एक असं लक्षात आलं की एक कायमस्वरूपी प्रादेशिक वाद, म्हणजे एक प्रादेशिक अस्मिता गोव्याची, जी सर्वसमावेशक आहे, जी सामाजिक न्याय, बहुजनांचं हित वगैरे पाहणारी अशी एक प्रादेशिक अस्मिता आपल्याकडे काही वर्षात तयार झालेली नाही. म्हणजे काही प्रादेशिक त्याचे क्लेम घेऊन आलेले पक्ष होते, ते कुठेतरी आपल्याला मागे पडताना दिसतात. तर त्याची कारणं आपल्याला गोव्याच्या इतिहासात काय मिळतात, असा हा एक प्रश्न आहे की आपल्याकडे एक सर्वसमावेशक प्रादेशिकवाद का तयार झाला नाही. So what I was referring is, why is there a lack of all-inclusive regional discourse or an identity in Goa, in Goan politics especially? A background of identity, came from a background of identity only from one perspective of the opinion poll and the merger. See, there was only one perspective that was taken up. Then Kishore tried to give the other perspective, but you started it actually. But the whole issue that was raised, it was raised by Uday Bemre. I do not know why there was need to bring that up at this stage. Simply because the issue did not matter at all. But as far as, see, the identity issue is concerned, according to me, is now over. And if we look at the entire world,
everything is getting identity driven. Everything is getting identity driven. From our Goa perspective, we will find that we try to maintain our identity. The regional party which started, they did their bit, of course, in a big way, and I look at it from a different perspective, that we may have not had the merger with Maharashtra, but I was just telling Kishore the other day that the various laws that came, the land to the tiller legislation, the Munkar law, had certainly a flavor of the Praja Socialist Party from Maharashtra. That had the MG party not being in close contact with Praja Socialist Party, whatever that has happened could not have happened. That is one view. Concept of nationalism or regional identity came about after the medieval era. आम्ही हाजेर कितें तरी मातसो जागतीक दृश्टींतल्यान, कित्याक वसाहतवाद जो आसा आमच्या गोंयांत तो 1510 सुरू जाल्लो. 1510 युरोपान जेन्ना, म्हणजे त्या काळार 1500 शतका नंतर जेन्ना युरोपान रेनासान्स जातालें, युरोपान जेन्ना रिफॉर्मिस्ट चळवळ जाली, तातूंतल्यान चर्चचो पगडो इल्लो इल्लो सैल जावन लोकांक शिक्षणाची, ज्ञानाची आवड निर्माण जाली, ज्ञान सगळ्या लोकां भितर पावलें. गोंयांत जेन्ना पुर्तुगेज आयले, आमकां इन्क्विजिशनाचो इतिहास खबर आसा. तो पगडो, इन्क्विजिशनाचो, चर्चीचो पगडो, धर्माचो पगडो लोकांचेर आनी राज्यकर्त्यांचेर खूब स्ट्रॉंग आशिल्लो. एक गजाल. जेन्ना ह्यो चळवळी सुरू जाल्यो आनी ताचे 100-200 वर्सां नंतर जेन्ना शिक्षण लोकां मेरेन पावूंक लागलें, आमी महाराष्ट्राची जर देख घेत जाल्यार महात्मा ज्योतिबा फुले सारको मनीस थंय जेन्ना तयार जालो, जाणें म्हणलें की ज्ञाना वचून शुद्र खचले. म्हणजे जाका ज्ञान ना, म्हणजे अशें म्हणटा ती आमी संस्कृतांत म्हणणी आसा की एक दुसऱ्या भशेन की अलसस्य कुतो विद्या, अविदस्य कुतो धनम, अधन्यस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतः सुखम.